सिंह राशी, पुढचे 24 तास तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतं का? कारण आज असा योग तयार झाला आहे जो अनेक वर्षांनी येतो. ज्याचे काम अडकलेले होते, पैसा थांबला होता आणि नशीब साथ देत नव्हतं, त्यांच्या आयुष्यात आज मोठा चमत्कार घडू शकतो. पण एक चूक केली तर ही सुवर्ण संधी हातातून जाऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राशी भविष्याच्या खास व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ खास आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज ग्रह नक्षत्रामध्ये असं एक तयार होत आहे जो तुमच्या आयुष्यातील बंद पडलेले नशिबाचे दरवाजे पुन्हा उघडू शकतो. होय मंडळी, ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होता, ज्या कामामध्ये वारंवार अडथळे येत होते, जिथे मेहनत असूनही यश मिळत नव्हतं, त्या सर्व गोष्टी आता बदलायला सुरुवात होणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आजचा सिंह राशीसाठी किती खास आहे, कोणती मोठी खुशखबरी मिळू शकते, पैशाबाबत कोणते संकेत आहेत, प्रेम आणि नातेसंबंधात काय घडेल आणि शेवट एक अत्यंत महत्त्वाचा उपाय जो तुमचं नशीब वेगाने बदलू शकतो. तर मंडळी, आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी साधा नाहीये. कारण ग्रह नक्षत्रामध्ये अशी मोठी हालचाल सुरू झाली आहे जी थेट तुमच्या नशिबावर परिणाम करणार आहे. खूप दिवसापासून तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अडकून पडल्या होत्या. मेहनत करूनही यश मिळत नव्हतं, लोकांनी साथ दिली नाही. अडकून पडल्या होत्या सर्व गोष्टी. मेहनत करूनही यश मिळत नव्हतं, लोकांची साथ सोडली होती आणि मनामध्ये एकच प्रश्न होता, माझं नशीब कधी बदलेल? पण आता परिस्थिती बदलायला सुरुवात झाली आहे. आज सूर्योदयाची विशेष कृपा सिंह राशीवर राहणार आहे आणि जेव्हा सूर्य स्वतःच्या राशीला शक्ती देतो, तेव्हा व्यक्तीचं बंद पडलेलं भाग्य पुन्हा जागं व्हायला सुरुवात होते. मंडळी, आज गुरु ग्रहाकडून शुभ संकेत मिळत आहेत. अडकलेली काम पूर्ण होऊ शकतात, अचानक धनलाभ होऊ शकतो, जुने संपर्क पुन्हा उपयोगी पडू शकतात आणि काही लोकांच्या आयुष्यात नवीन सुरुवात होऊ शकते. विशेष म्हणजे आज संध्याकाळनंतर काही लोकांना असा फोन किंवा मेसेज येऊ शकतो जो त्यांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकेल. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, व्यवसायात नुकसान सहन करत असाल किंवा मानसिक तणावातून जात असाल, तर हा काळ तुमच्यासाठी आशेचा किरण घेऊन येतो. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रह साथ देत असेल तरी चुकीचे निर्णय तुमचं नुकसान करू शकतात. आज कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका. तुमच्या योजना गुपित ठेवा, कारण काही लोक तुमच्यावर प्रगतीवर जळू शकतात. आणखीन एक मोठा संकेत म्हणजे सिंह राशीच्या लोकांना अचानक प्रवासाचे योग दिसू शकतात. हा प्रवास भविष्यासाठी खूप भयानक लाभदायक ठरू शकतो. मंडळी, जे लोक खूप दिवसापासून देवाकडे प्रार्थना करत होते, त्यांच्या आयुष्यात आता सकारात्मक बदल दिसायला सुरुवात होईल. कारण ग्रह आता हळूहळू तुमच्या बाजूने फिरत आहे आणि बंद पडलेले नशिबाचे दरवाजे उघडण्याची वेळ जवळ आली आहे. मंडळी, सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत आता एक मोठा बदल सुरू होणार आहे. खूप दिवसापासून तुम्ही पैशाच्या चिंतेत होता का? कमाई होत होती का, पण पैसा टिकत नव्हता. कधी अचानक खर्च वाढत होते, तर कधी मेहनतीनुसार फळ मिळत नव्हतं. पण आता ग्रहाची स्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरत आहे. आजपासून तुमच्या आयुष्यात धनप्राप्तीचे नवीन मार्ग उघडू शकतात. ज्या लोकांचे पैसे अडकलेले होते त्यांना अचानक परतावा मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना बोनस किंवा बढतीचे संकेत आहेत आणि काही लोकांना नवीन उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो. मंडळी, आज एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, लोक अचानक तुमच्या कामाचं कौतुक करू लागतील. कारण सिंह राशीमध्ये नेतृत्व करण्याची शक्ती असते आणि आता तुमची हीच ताकद तुम्हाला आर्थिक यशाकडे घेऊन जाणार आहे. जमीन, सोने किंवा व्यवसायामध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यांना पुढील काही दिवसात फायदा होण्याचे संकेत आहेत. पण इथे एक मोठी सावधगिरी आहे. आज कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका, कारण परत मिळण्यात अडचण येऊ शकते. तसंच फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. विशेष मोबाईलवर येणारे अनोळखी कॉल किंवा मेसेज टाळा. आज संध्याकाळनंतर काही लोकांना अचानक धनलाभाचे योग मिळतील. काहींना जुनं थकलेली रक्कम, कोर्ट केसमधून फायदा किंवा वारसाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते.
जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर पुढचे काही दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहतील. पण लक्षात ठेवा, पैसा आला की गर्व करू नका, कारण शनिदेव मेहनतीवर लोकांवर कृपा करतात पण अहंकार करणाऱ्या परीक्षा घेतात. आज रात्री झोपण्यापूर्वी मनापासून ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. यामुळे घरातील आर्थिक अडथळे कमी होऊ शकतात आणि धनप्राप्तीचे नवीन मार्ग खुलू शकतात. मंडळी, सिंह राशीच्या लोकांसाठी प्रेम आणि नातेसंबंधाच्या बाबतीत आता खूप मोठा बदल दिसून येणार आहे. खूप दिवसापासून काही लोकांच्या नात्यामध्ये गैरसमज, भांडण, दुरावा आणि शांतता निर्माण झाली होती. तुम्हाला वाटत होतं का समोरची व्यक्ती तुम्हाला समजून घेत नाही, पण आता ग्रहाची स्थिती हळूहळू नातेसंबंध सुधारण्याचे संकेत देत आहे. आज काही लोकांना अचानक जुनं प्रेमसंबंध पुन्हा सुरू होण्याची संधी मिळू शकते. ज्या व्यक्तीने तुम्हाला दुर्लक्ष केलं होतं ती व्यक्ती पुन्हा तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू शकते. मंडळी, सिंह राशीचे लोक मनाने खूप प्रामाणिक असतात. ते प्रेम मनापासून करतात, पण जेव्हा त्यांना धोका मिळतो ते आतून पूर्णपणे तुटून जातात. जर तुमच्या आयुष्यात साध्या प्रेमात अडचणी सुरू असतील तर घाबरू नका, कारण पुढील काही दिवस परिस्थिती बदलू शकते. विवाहित लोकांसाठी घरात आनंदाचं वातावरण राहील. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही लोकांना नवीन नात्याची सुरुवात, लग्नाचे प्रस्ताव किंवा कौटुंबिक चांगली बातमी मिळू शकते. पण मंडळी, एक मोठी सावधगिरी इथे खूप महत्त्वाची आहे. रागावर नियंत्रण ठेवा, कारण सिंह राशीचा स्वभाव कधी कधी खूप हट्टी आणि आक्रमण होतो आणि छोट्या गोष्टी मोठ्या भांडणात बदलू शकतात. विशेष जोडीदारावर संशय घेऊ नका, जुने विषय पुन्हा काढू नका आणि कठोर शब्द वापरणं टाळा, कारण शब्द एकदा बोलले गेले तर त्याचे घाव खूप खोलवर जातात. आज संध्याकाळी जर तुम्हाला मनापासून भगवान शिव आणि माता पार्वतीची प्रार्थना केली तर प्रेम संबंधातील अडथळे कमी होऊ शकतात. ओम पार्वते नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. त्यामुळे नात्यामध्ये प्रेम वाढेल, गैरसमज कमी होतील आणि मनाला शांती मिळेल. लक्षात ठेवा मंडळी, खरं प्रेम कधी सोपं नसतं, पण योग्य वेळ आली की नशीब स्वतः दोन लोकांना पुन्हा जवळ आणतं. मंडळी, सिंह राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत आता अत्यंत महत्त्वाचा काळ सुरू होत आहे. खूप दिवसापासून तुम्ही मेहनत करत होता, पण त्यानंतर यश मिळत नव्हतं. नोकरीत तणाव, ऑफिसमध्ये राजकारण, व्यवसायात नुकसान किंवा कामात अडथळे येत होते. तुम्हाला असं वाटत होतं का इतकी मेहनत करूनही माझं नशीब साथ देत नाही. पण मंडळी, आता परिस्थिती बदलायला सुरुवात झाली आहे, कारण ग्रहाची चाल आता तुमच्या करिअरला मजबूत करण्याचे संकेत देत आहे. आज काही लोकांना नवीन नोकरीची ऑफर, मोठ्या कंपनीतून कॉल किंवा बढतीची बातमी मिळू शकते. विशेष जे लोक खूप दिवसापासून बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी पुढचे काही दिवस खूप शुभ राहू शकतात. मंडळी, सिंह राशीमध्ये जन्मलेले लोक नैसर्गिकरित्या लीडर असतात. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि लोकांना प्रेरणा देण्याची ताकद असते आणि आता हीच ताकद तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजपासून नवीन ग्रह मिळण्याचे संकेत आहेत. जुने अडकलेले व्यवहार पुन्हा सुरू होऊ शकतात. जर तुम्ही ऑनलाईन व्यवसाय, सोशल मीडिया, यूट्यूब किंवा मार्केटिंग संबंध काम करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी मोठं यश घेऊन येऊ शकतं. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं त्यांचं मन आता हळूहळू स्थिर होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले निकाल, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढण्याचे संकेत आहेत. पण मंडळी, एक मोठी सावधगिरी इथे खूप आवश्यक आहे. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका, कारण काही लोक तुमचे प्रगतीमुळे अस्तव्यस्त होऊ शकतात. तुमच्या योजना आणि पुढचं पाऊल गुपित ठेवा. आज घेतलेला एक योग्य निर्णय पुढील अनेक वर्षाचं भविष्य बदलू शकतो. मंडळी, जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर भगवान गणेशचं नाव घेऊन सुरुवात करा. ओम गण गणपते नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. यामुळे करिअरमध्ये अडथळे कमी होतील, आत्मविश्वास वाढेल आणि यशाचे नवीन मार्ग खुलतील. लक्षात ठेवा, वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही, पण आता सिंह राशीच्या लोकांना मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे. मंडळी, सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ जितका शुभ आहे तितका सावधगिरी बाळगणं देखील खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं नशीब चमकायला सुरुवात होते तेव्हा काही लोक त्यांच्या यशावर जुळू लागतात.
मंडळी, तुमच्या आसपास सध्या असे काही लोक असू शकतात जे समोरून तुमचं कौतुक करतील पण मनातून तुमच्या विरोधात काम करत असतील. ऑफिसमध्ये, नातेवाईकांमध्ये किंवा मित्रवर्तुळामध्ये कोणीतरी तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. म्हणूनच आजपासून तुमच्या योजना गुपित ठेवा, प्रत्येकावर विश्वास ठेवू नका आणि भावनेत येऊन कोणताही निर्णय घेऊ नका. मंडळी, सिंह राशीचे लोक मनाने खूप मोठे असतात. ते लोकांना पटकन मदत करतात, पण अनेक वेळा याचं चांगुलपणाचा काही लोक फायदा घेतात. आज विशेष कोणालाही पैसे उधार देऊ नका, कागदपत्रावर विचार न करता साईन करू नका आणि रागात कोणालाही कठोर शब्द बोलू नका, कारण आज छोटासा वादही मोठा समस्या बदलू शकतो. मंडळी, ग्रह सांगत आहे की काही लोकांच्या प्रगतीमुळे अस्तव्यस्त आहे. तुम्ही जसं पुढे जाल तसं विरोध करणारे लोक वाढतील, पण घाबरू नका, कारण तुमच्या राशीवर आता देवी शक्तीची कृपा राहणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, शांत आणि प्रत्येक गोष्टीवर उत्तर वेळेला द्या. अशाच विषयी सोशल मीडियावर किंवा फोनवर वाद टाळा, कारण छोट्या गैरसमजामुळे नातेसंबंध खराब होऊ शकतात. मंडळी, जर तुम्हाला सतत नकारात्मक विचार, भीती किंवा अस्तव्यस्त जाणवत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 21 वेळा म्हणा. यामुळे मन शांत होईल, नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि शत्रूचा प्रभाव कमी होऊ शकतो. लक्षात ठेवा मंडळी, गरुड जेव्हा उंच उडतो तेव्हा दगडावर दगड फेकणारे खूप असतात, पण गरुड कधी खाली उतरून देत नाही, तो फक्त आणखी उंच उडत राहतो. मंडळी, आता आपण येतो त्या अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, जो सिंह राशीच्या लोकांचं नशीब पूर्णपणे बदलू शकतो. ग्रहाची हालचाल सांगते की या काळात भगवान महादेवाची विशेष कृपा सिंह राशीवर राहणार आहे. होय मंडळी, जे लोक खूप दिवसापासून दुःख, अपयश, आर्थिक संकट, मानसिक तणाव आणि अडथळ्यामधून जात आहेत, त्यांच्यासाठी आता महादेव स्वतः मार्ग खुला करू शकतात. कारण जेव्हा महादेवाची कृपा होते तेव्हा बंद नशीबही अचानक जागं होतं. मंडळी, काही लोकांच्या आयुष्यात इतक्या समस्या वाढल्या होत्या की त्यांनी स्वतःवरचा विश्वास गमावला. रात्रभर चिंता, मनामध्ये भीती आणि प्रत्येक कामात अपयश. पण आता वेळ बदलण्याचे संकेत मिळत आहे. आज विशेष संध्याकाळची वेळ सिंह राशीसाठी खूप शक्तिशाली मानली जाते. जर तुम्ही आज मनापासून ओम नमः शिवाय याचा मंत्र जप केला तर तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा कमी होते. मंडळी, महादेव फक्त मंदिरात नाही तर ते भक्तींच्या विश्वासात असतात. म्हणून आज कोणालाही दुखवू नका, गरिबांना मदत करा आणि गरीब आईवडिलांचा आशीर्वाद घ्या, कारण महादेवांना अहंकार नाही तर चांगलं प्रिय असतं. आजचा हा छोटासा उपाय तुमचं नशीब वेगाने बदलू शकतो. संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन एक तुपाचा दिवा लावा, बेलपत्र अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. त्यानंतर शांतपणे डोळे बंद करून तुमची इच्छा महादेवांना सांगा. मंडळी, ग्रह सांगत आहे की सिंह राशीच्या लोकांना पुढील काही दिवसात मोठी खुशखबर, आर्थिक लाभ, नवीन संधी किंवा आयुष्य बदलणारी बातमी मिळू शकते. पण लक्षात ठेवा, महादेवाची कृपा फक्त त्या लोकांवर होते जे संकटात संयम ठेवतात. आज रात्री झोपण्यापूर्वी हर हर महादेव 11 वेळा नक्की बोला. मनाला शांती मिळेल, भीती दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. मंडळी, कधी कधी देव उशीर करतात, पण अंधार संपल्याशिवाय सूर्योदय होत नाही आणि आता सिंह राशीच्या आयुष्यात नवीन प्रकाश येण्याची वेळ जवळ आली आहे. मंडळी, आता आपण येतो त्या क्षणाकडे ज्या सिंह राशीचे अनेक लोक खूप दिवसापासून वाट पाहत होते. गृह नक्षत्राचे संकेत सांगत आहे की पुढील काही दिवस सिंह राशीच्या आयुष्यात मोठा बदल घेऊन येऊ शकतात. हो मंडळी, जे लोक वारंवार अपयश अनुभव होतात, त्यांच्या आयुष्यात सतत अडथळे येत होते, त्यांच्यासाठी आता नशिबाची दारं हळूहळू उघडायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे पुढील 7 दिवसांमध्ये काही लोकांना असा संकेत मिळू शकतो जो त्यांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकेल. काही लोकांना अचानक धनलाभ, नोकरी किंवा खुशखबर मिळू शकते. मंडळी, आज तुम्हाला एखादी छोटी घटना साधी वाटत असेल तर भविष्यात तीच गोष्ट मोठी बदल घडवू शकते, कारण विश्व आता तुमच्या मेहनतीचं फळ देण्याच्या तयारीत आहे. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आजपासून नकारात्मक विचार सोडा, स्वतःला कमी समजणं बंद करा, हे डोक्यातून काढून टाका, कारण सिंह राशीचा जन्म नेतृत्वासाठी झाला आहे. तुमच्यामध्ये ही शक्ती आहे जी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवते.
कारण त्यांना वाटतं की ही तुम्ही हारलात. त्यांना आता तुमची प्रगती पाहावी नाही लागणार. जर एखादं काम वारंवार अडकत असेल तर घाबरू नका, कारण उशीर म्हणजे अपयश नसतं. कधी कधी देव योग्य वेळ येईपर्यंत थांबवतात. झोपण्यापूर्वी एक दिवा लावा, महादेवाचं स्मरण करा आणि मनामध्ये तुमची इच्छा बोला. हा छोटासा उपाय नक्की करा. त्यानंतर ओम नमः शिवाय हा मंत्र 21 वेळा म्हणा. मनातील भीती कमी होईल, सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि नशिबाचे बंद दरवाजे उघडण्यास मदत होईल. लक्षात ठेवा मंडळी, वादळ कायम राहत नाही, पण एक दिवस काळोखा संपतो आणि सूर्य पुन्हा चमकतो. आणि आता सिंह राशीच्या आयुष्यात नवीन सुरुवात होण्याची वेळ जवळ आली आहे. जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर हा काळ तुमच्यासाठी आयुष्यात एक मोठा ट्रस्ट पॉइंट ठरू शकतो. ग्रहाचे संकेत स्पष्ट सांगत आहे की तुमच्या नशिबात किंवा आयुष्यात आता हळूहळू सकारात्मक बदल होऊ शकतो. आर्थिक संकटातून जात होते, प्रेमात दुःखी होते, करिअरमध्ये अडकले होते किंवा मानसिक तणावात सहन करत होते, त्यांच्यासाठी आता नवीन काळ सुरू झाला आहे. पण मंडळी, फक्त नशिबावर अवलंबून राहू नका, कारण देव मार्ग दाखवतात, पण चालवावं मात्र आपल्यालाच लागतं. म्हणून मेहनत करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणावरही परिस्थिती हार मानू नका. लक्षात ठेवा, सिंह कधी छोट्या संकटांचा घाबरत नाही. तो शांत राहतो, योग्य वेळ येण्याची वाट पाहतो आणि मग पूर्ण ताकदीने पुढे जातो. जर मंडळी तुम्हाला व्हिडिओ हा उपयोगी वाटला असेल तुमच्यासाठी, तर हा फक्त योगायोगाची गोष्ट नाही. कदाचित महादेव तुम्हाला एक संकेत देत आहे की आता तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे. नकारात्मक विचार सोडा. मंडळी, व्हिडिओ संपण्यापूर्वी कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. आणि जर तुम्ही मनापासून महादेवावर विश्वास ठेवत असाल तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण अशाच राशी भविष्य आणि महत्त्वाच्या संकेतच्या व्हिडिओमध्ये आपण रोज घेऊन येत असतो. धन्यवाद मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ.